तर नमस्कार मंडळी, मी प्रभात गेकर तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. आणि मी आज जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवलला. सो आधी आता कामाला जाऊन डायरेक्ट नंतर मग आधी देवाचं दर्शन घेतलं, नंतर मग माझ्या कामाला निघालो. तेवढ्यात नंतर काम आटपून लिफ्ट काय लवकर काय बंद होत नाही. परत नंतर निघालो आणि हा माझा मित्र सौरभ नुसता कुत्र्यांसोबत मस्ती करत होता. आम्ही निघालो मग आमच्या प्रवासाला. हे दोघं माझे मित्र, एक साईडला सचिन होता आणि आम्ही पोचलो दादरला पोचून मग आम्ही उतरून थोडाफार विचार केला खायचा, पण खायला काय मिळालंच नाही. पण जाऊ दे, मार्केट पण खूप भरलेला. आणि ह्या झाडे इकडे रंगीबिरंगी आणि एक मुंबईचा टेम्पो. आणि आम्ही पोचलो आमच्या स्थानकावर. हो, सो इकडे गर्दी तर खूप होती. सो आम्ही अशी चालत गेलो पुढे. आणि सोनेरी लावलेले पताके किती मस्त झमझमीत दिसत होते. मग आम्ही पुढे चालत नुसती गर्दीमध्ये जागा पण देत नाही कोण चालायला आम्हाला. सो पुढे चालत राहिलो आम्ही. आणि खूप सारे असे डेकोरेशन वगैरे केले होते इकडे. आणि बाकी पुढे जाऊन हा तिकडे बोर्ड लावला होता, सो कुठे आधी भेटला नाही म्हणून छोटासा बोर्ड घेतला. आणि ही शुभांगी केदारे रील स्टार तिकडे गाणं पण गात होती. असते आम्ही पुढे होत गेलो. काय दिसत होतं, पण भारी नजारा पण भारी होता रात्रीचा. एवढं लांबून आलेलो, जरा जीवावर चाललेलं. पण ठीक आहे, इकडे मित्रांमुळे जरा हा प्लॅन पण सक्सेसफुल झाला आमचा. असा हा फेस्टिवल खूप मोठा होता. आणि इकडे एक हा नजरिया समोरचा मुंबईचा एक स्टॅच्यू टाईप बनवलं होतं. पुढे ती खूप सुंदर दिसताय सर्वप्रथम. पण तुम्ही मला वाटतं ह्या मालिकेत निगेटिव्ह पात्र साकारताय. आणि आपण याआधी कधी प्रियाताईंना निगेटिव्ह भूमिकेत नाही बघितलंय. असं काही नाहीये, मी सिरियलमध्ये जास्ती करून निगेटिव्ह भूमिकाच करते. इकडे हा कलाकार सो आपल्या महाराजांची म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साकारत होता. खूप भारी वाटलं बघून. भावाची ओळख झाली कारण भाऊ खूप बिझी होता त्यावेळी. मग पुढे गेलो आणि हे ट्रेकर्स वगैरे ग्रुप. मग नंतर इकडे ट्रॅकर्सचे वगैरे बॅचेस वगैरे होते. सो नंतर इकडे एक मुलींची सुंदर मूर्ती पण होती. मूर्ती बघत बॅचेस बघायचं ठरवलं. नंतर मग एक आर्ट वर्कशॉपमध्ये गेलो. इकडे खूप सुंदर चित्रकला केल्या होत्या. इकडे घोड्यावरती एक महाराजांची फ्रेम होती. ते मित्र बोलले दाखव जरा त्यांना दाखव. आणि ह्या सुंदरशा अशा चित्रकले काढले होते, फ्रेम त्यांची तयार केल्या होत्या. आणि हा व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्लॉगमध्ये अख्खा छत्रपती शिवाजी महाराज फेस्टिवलचं अख्खा व्लॉगमध्ये जेवढं काही आहे सर्व काही मी दाखवलं गेलं आहे. एवढा शेवटपर्यंत बघता, हा व्लॉगमध्ये एन्जॉय करा शेवटपर्यंत. आणि हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ह्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला, ह्या व्लॉगला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पूर्ण व्लॉगमध्येच. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.
महाराजांनी जर तो दुर्ग बांधला असेल तर त्याला येलो नाही. इकडे आपण रस्तो आहे. आता जाऊया एक विविध असे फ्रेम बघायला. इकडे अरे मागे मागे